आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि आज वादळी पावसाचा इशारा, तर मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, हिंगोली, विदर्भातील अकोला, वाशिम, गडचिरोली आणि काही ठिकाणी पावसाचा अंदाज। अमरावती जिल्ह्यात ज्वारीचं उत्पादन 1 लाख क्विंटलपेक्षा अधिक, मात्र नाफेडकडून फक्त 15,000 क्विंटल खरेदीचं उद्दिष्ट। संपूर्ण ज्वारीची खरेदी करण्याची मागणी, आतापर्यंत केवळ 6,000 क्विंटल ज्वारीची खरेदी। नाशकातील सुंदर नारायण मंदिराचं काम 7 वर्षांपासून संथ गतीने सुरू। मंदिराच्या बांधकामात जुन्या दगडांऐवजी नवीन दगड वापरल्याचा आरोप, पुरातत्व विभागाच्या कारभारामुळे पुजारी संतप्त। नाशिकच्या मालेगावात कृषी विभाग अलर्ट मोडवर, शेतकऱ्यांकडून बियाण्यांच्या किमतीपेक्षा जास्त पैसे आकारल्यास परवाने निलंबित होणार। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील 7 गावांना पुराचा धोका, प्रशासनाकडून 180 कुटुंबियांना स्थलांतराच्या नोटीस। पश्चिम नागपूर परिसरात चिकनगुनियाचे 10 रुग्ण आढळले। भूपेशनगर, पटेलनगर आणि सुदामनगर परिसरात चिकनगुनियाचा उद्रेक, नागपूर महापालिकेच्या पथकाकडून या परिसराचं सर्वेक्षण सुरू। जळगावच्या चाळीसगावमधील तितूर नदीपात्राला प्रदूषणाचा विळखा, दूषित पाण्यामुळे नदीपात्रात तयार झालेला प्रदूषित पेस रस्त्यावर। संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान, 700 वारकऱ्यांचा पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। पालखी आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होणार। अमरावतीत आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे गटाकडून बॅनरबाजी, राजकीय स्वार्थासाठी रस्त्यावर होणारी हनुमान चालीसा बंद झाली, बॅनरच्या माध्यमातून नवनीत राणा यांना डिवचलं।